चला तर बघूया माझं गावाकडचं घर कसं आहे, आतून कसं आहे, पूर्ण मी होम टूर दाखवते तुम्हाला। तर नमस्कार, मी आदिती, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आम्ही आता आलो होतो गावी आणि आज आम्ही माघारी जाणार आहोत, त्याचीच तयारी करतोय। आणि त्याच्या अगोदर मी म्हटलं एक व्लॉग बनवून घ्यावा आणि तेच मी व्लॉग बनवते आता घराचा पूर्ण। हे आहे सराउंडिंग आणि भरपूर झाडं हिरवळ आहे आणि शेतातच घर आहे आमचं, हायवे टच आहे आणि बाजूला सगळी शेती आहे। चला तर मग बघूया आमचं घर कसं आहे। हा आहे मेन पोर्च आणि पोर्च भरपूर मोठा आहे। पोर्च मध्ये आम्ही बघा खाट टाकलेली आहे आणि खुर्च्या वगैरे ठेवलेल्या असतात, त्याच्यावर बसतो। दुपारी इथं बसायला इतकं छान वाटतं ना, मस्त मोकळी हवा येत असते। आणि हे आहे मेन डोर, इथून आत गेल्यानंतर आमचा येतो हॉल पण भरपूर मोठा आहे। आता हे जे बांधकाम आहे ना पूर्ण हे जुनं आहे, जुन्या पद्धतीचं। हे बघा इथं काळ्या मुंग्या निघलेल्या, हे एकदम चांगलं असतं म्हणतात, काळ्या मुंग्या निघलेल्या, तेच म्हटलं तुम्हाला दाखवावं। तर हे घर जुनं आहे आमचं आणि जुन्याच घराला माझ्या मिस्टरांनी आमच्या लग्नाच्या वेळेस रिनोव्हेट केलंय। तर त्याला सगळं पीओपी कलरिंग सगळं छान केलंय, त्यामुळे मस्त वाटतंय। आणि हे आहे आतली बेडरूम, 2 बेडरूम आहेत, एक वॉशरूम आहे, बाथरूम टॉयलेट एकत्र। आणि ही आहे दुसरी बेडरूम। आता बेडरूम भरपूर मोठे आहेत दोन्ही पण, आणि हॉल आणि किचन भरपूर मोठे आहेत। बेडरूम थोड्याशा लहानच आहे तसं म्हटला तरी चालेल। आणि हा जो पसारा राडा आहे ना, हा गावाकडच्या शेतकऱ्याच्या घरी हा असतोच। मग मी काय आवरत बसले नाहीये, जसं घर आहे तसाच व्हिडिओ बनवलाय। त्यानंतर हे आहे किचन। आता किचन पण तुम्ही बघू शकत असाल, भरपूर मोठं आहे, भरपूर भांडे वगैरे आहेत आणि गावाकडे लागतातच। आणि हे आहे आमचं किचन। इकडे किचन ओट्याच्या बाजूलाच देवघर आहे आणि किचन कट्ट्याला ट्रॉल्या वगैरे केल्या होत्या, पण त्याचे प्लाऊड वगैरे नाही बसवले। आणि भरपूर मोठं किचन आहे। त्यानंतर जिना आहे, जिन्यातून बाहेर जायचं पण एक दार आहे। आणि चला तुम्हाला मी बाहेर दाखवते, जिन्यातून बाहेर गेल्यानंतर बाहेरचं कसं आहे ते। इथं कपडे भांडे धुतो आम्ही आणि एक रूम आहे बाहेरच्या बाजूला। त्यानंतर चला आता वरती जाऊया जिन्यातून। इथं बाजूलाच घराच्या एक बदमाचं झाड आहे, त्याची सावली घराच्या बाजूला पडते आणि टेरेसच्या पण वरतीपर्यंत ते झाड गेलेलं आहे। आणि जिन्यामध्ये पण माझ्या सासऱ्यांनी काही साहित्य ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर हे आहे आमचं टेरेसचा दरवाजा आणि तिथून बाहेर गेल्यानंतर आमची शेती दिसते, आजूबाजूची हायवे आहे, तुम्हाला दिसत असेल। आमच्या घराच्या जवळपास आजूबाजूला एकही घर नाहीये, हायवेच्या बाजूला आमचं एकटंच घर आहे। आणि आजूबाजूला आहेत घरं पण दूर आहेत, हायवेच्या पलीकडच्या बाजूला। आणि हे बघा इकडं आमचं शेत आहे आणि ही सगळे आजूबाजूचं। आता आमची जनावरं बांधायला किंवा त्यांचा चारा ठेवायला, कुटी वगैरे सगळं ठेवायला घराच्या समोर शेड केलेला आहे। आणि हा जो पाला वगैरे पडलाय ना, हा झाडाचा पडलाय। आणि शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर असंच असणार, तुम्हाला तर माहिती आहे। आणि इकडं भरपूर झाडं बिडं आहेत। आणि इथं आमच्या हे जे आहेत ना, हे गाळे आहेत, 7 गाळे होत्या अगोदर, एक आत्ता काढलाय, तर 8 गाळे आहेत। रोड टच असल्यामुळे हायवेला चांगले चालतात गाळे। आणि ह्या बाजूला आमची शेती आहे। आता इथं जी शेती आहे ना ती 7-8 एकर आहे आणि खाली 10-12 एकर आहे। खाली म्हणजे घरापासून थोडंसं दूर, थोडंसं वेळ लागतो तिथं जायला। आणि त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस नक्की शेअर करेल। चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा घराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे। आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। बाय बाय।